हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। तर आज आहे आमची 5th वेडिंग अॅनिव्हर्सरी। येस, फायनली तो दिवस आला आणि आज मी ठरवलं होतं की आज मी बिलकुल आवडते, चिडणार नाही, रागवणार नाही, पण दिवसाची सुरुवात चिडूनच झाली आहे। केसो त्याचं झालं काय तर मी आहोंना सकाळच्या 7 वाजल्यापासून उठवते की अहो आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊन येऊ, मस्त दोघं पण जाऊ। पण आहोंना काय उठायचंच नव्हतं आणि ते उठतच नव्हते। 5 मिनिट म्हणत शेवटी 7:45 झाले आणि आहो तशीच झोपून होते। सो मी चिडले आणि मग मी तशीच आता एकटी निघाली आहे। आज ॲनिव्हर्सरी आहे, सो मला असं वाटलं होतं की छान दिवसाची सुरुवात बाप्पांच्या दर्शनाने करावी, पण त्यांना उठायचंच नव्हतं। मी पण म्हणलं ठीक आहे, इच्छा असली तरच आपण जबरदस्ती करायला पाहिजे ना। सो मी निघाली आता एकटी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। सो चला। हॅलो, तर मी झाली आता बाप्पांच्या मंदिराजवळ, गाडी जस्ट पार्क केली आणि आता मी निघाले मध्ये जाण्यासाठी। बाप्पांचं खूप छान दर्शन झालं आणि लिटरली त्यानंतर असं वाटत होतं यार राहू आणि पिलू आले असतं किती बरं झालं असतं, किती छान दर्शन झालं असतं। एनिवेज बघू नेक्स्ट टाईम। सो आता मी जात आहे समर्थांच्या मंदिरामध्ये। आधी मी जाते ऑफिसमध्ये आणि तिथनं मग मी जाते समर्थांच्या मंदिरामध्ये। तर स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ना ते माझ्या ऑफिसपासून खूप जवळ आहे, म्हणजे चालत 5 मिनिट लागतात आणि ते खूप चांगली गोष्ट आहे। सो मी गाडी लावली ऑफिसमध्ये आणि मी चालत निघाले आता मंदिरमध्ये जाण्यासाठी। दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली। बाप्पांचं पण दर्शन झालं, स्वामींचं पण दर्शन झालं आणि खूप भारी वाटतं आता। फक्त असं वाटतं की आहो आणि पिल्लू असेल तर अजून छान वाटलं असतं, पण जाऊ दे, छान झालं दर्शन। आता मी करणार आहे ब्रेकफास्ट। चलो। आणि मधुराजांना कोणीतरी रिलेटिव्ह आहे ते म्हणजे एक्सपायर झाले, सो मधुराज येणार नाही। सो आज मला एकटीलाच नाश्ता करावा लागेल। सो चलो। दर्शन झालं, नाश्ता झालं आणि आता मी पोहोचली आहे ऑफिसमध्ये। बाय बाय। हॅलो गाईस, तो जस्ट मी घरी पोहोचली आहे। आता मी जाते वरती आणि मी सकाळपासून आहोंना काहीच बोलले नाही, फोन पण नाही केला। सो मला असं वाटतं की त्यांनी काही ना काही माझ्यासाठी ना सरप्राईज प्लॅन केला असणार, कारण की आई नाही आहेत, पिल्लू आणि आहो दोघंच आहेत। सो त्याच्या खुरापाती दिमागमध्ये काही ना काही चालत असणार। अरे यार, आता पहिले हे थांबा माकडे ये। हॅपी अॅनिव्हर्सरी। थांब ना, बंद करून तरी छान दिसते बाबू। अरे यार, तू जाय का? बापरे, केक तर लई भारी। केक कापू, चाकू आणून कापू। थँक्यू। तू म्हण तुझा हॅपी बर्थडे का? वा वा वा, लईच भारी केला बाबा। थँक्यू। जसं की मी ऑलरेडी बोलले होते, सो आहोने बघा किती छान डेकोरेशन केलंय। कोण केले पिल्लू डेकोरेशन? पप्पाने। आणि तू? मी पण केलं, आपण दोघांनी केला। कापायचं केक आता? हां, केक पण मस्त आहे एकदम। चलो। हॅपी अॅनिव्हर्सरीला काय म्हणायचं? हॅपी बर्थडे। पप्पाला खाऊ लागेल। मी चालू घालतो आधी थांब, मम्मा जरा बोलते नंतर तू मम्माला पप्पाला
ओके, सो आता टाइम आहे गिफ्ट द्यायचा. सो आता मी गिफ्ट घेऊन येते. आपण ते गिफ्ट मला आता कसं करायचं? हे पहिलं गिफ्ट आहे. थँक्यू. बापरे. काय बघा, ऐकू. दुसरं गिफ्ट आहे. जवळ बाबा. हे बाचल. तुझ्या दोघांचं आहे, तुम्ही दोघं पण काम करायचं. हे बाचल. हॅपी अॅनिव्हर्सरी टू मी. कापा. हे काय? कंजूसाठी. हा हा हा. पण याला हे नाही की चालते. ते वरती तिच्यामध्ये पाणी टाकून करायचं. असतंय का? तिथे टाकायचं, पाणी ठेवायचं. सब केक खाऊ ना आपण. तिसरं गिफ्ट आणते. आता कापते म्हणजे शिला. थँक्यू. छोटं आहे, पण ही एक म्हणजे त्यांच्या बॅग मध्ये ती कॅरी करू शकतील त्याच्यासाठी आहे. आणि छोटे गिफ्ट आई मला गुलाबाचं फुल आहे. मस्त आहे ना? ओके, सो सेलिब्रेशन झालं. तुम्ही बघितलं किती सुंदर आम्ही डेकोरेशन केलं होतं. मला माहितच होतं ते नक्की काही करतील. आणि आता आम्ही निघालो, म्हणलं बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात. आणि मी तशी आहे तशीच निघाले, काही रेडी वगैरे नाही झाले. सो आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये. जवळच इथे एक आहे प्युअर व्हेज राधाकृष्ण हॉटेल. सो तिथं आलोय आणि ऑर्डर पण दिली आहे थोड्याच वेळामध्ये. ओके, सो आम्ही बाहेर तर कुठं नाही गेलो फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये, तर दूर पण आहे आणि आहोंना बाहेरचं काहीच नाही खायचं. सो इथं ना स्नॅक्स वगैरे म्हणजे डोसा इडली पण भेटतं आणि म्हणजे प्रॉपर जेवण पण भेटतं. सो म्हटलं इथंच यावं. कारण तुझी पुस्तकं उघडतेस का नाही शाळेत तेवढं सांग. हॅलो, सो जस्ट घरी आलो आम्ही आता. खूप मजा आली, खूप भारी वाटलं. आणि सर्वात भारी होतं ते म्हणजे आहोंने केलेलं हे डेकोरेशन. आणि मी तुम्हाला लिफ्टमध्ये येताना म्हणत होते की अहो काही नाही काही माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत असतील. आणि रोजेस लास्ट टाइम पण त्याने दिलं होतं. तर म्हणजे ॲनिव्हर्सरीला काही गिफ्ट भेटू ना भेटू, बड्डेला तर गिफ्ट देतातच, पण हे असं छान सरप्राईज दरवर्षी मला देते तर मला खूप भारी वाटतं. यावेळेस पण मला वाटतच होतं, कारण मी बोलले होते आई घरी नाही, पिलू आणि आहोस आहेत, हे दोघं म्हणून काय ना काय करणार. आणि त्यांनी केलं, पण खूप भारी वाटलं, म्हणजे खूप स्पेशल फील झालं. सो बाहेर गेलो होतो, मस्त डिनर पण केला. घरी आलो आता, येता येता दत्त मंदिरामध्ये जाऊन आलो. आणि अशी होती माझी 5th वेडिंग अॅनिव्हर्सरी.